नमस्कार सर्वांना. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला पाहिजे ते नाही मिळत, तर तुम्ही जे आहात ते तुम्हाला मिळते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोठी कार हवी आहे किंवा एखादं मोठं घर हवं आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही डिझर्व आहात का, तुम्ही पात्र आहात का. आता हे पात्रता कशी युनिवर्स आखतो, त्याच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला तुमचं मोठं ड्रीम कम्प्लीट करायचं आहे, तर तुम्ही स्वतः किती कॅपेबल आहे त्याच्यासाठी. तुम्हाला मोठं घर पाहिजे आहे, तर तुम्ही दुसऱ्याच्या मोठ्या घराकडे बघून जिलस होता का. तुम्हाला दुसऱ्याचा प्रगती बघून आनंद वाटतो की दुःख होते. त्याच्यासाठी आधी स्वतःवर खूप काम करणे आवश्यक आहे, खूप जास्त प्रमाणात. म्हणजे तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही व्यक्तीसोबत असताना, कोणत्याही मार्गावरून जात असताना कितीही अडथळे येईल तरी तुम्ही किती स्टेबल ठेवता, तुम्ही स्वतःला किती शांत ठेवता. वरवरून शांती ही लोकांना दाखवण्यासाठी असते, पण तुमच्या आतमध्ये काय सुरू आहे. तुम्ही दाखवताय की मी खूप हॅपी आहे, खुश आहे, मी सतत हसत असतो, मी इतरांना हसवत असतो, पण तुम्ही आतून किती लोकांचे भांडणं स्वतःच्या मनात धरून ठेवले आहे. तुम्ही कितीतरी अशा गोष्टी आहे की त्या तुम्हाला सोडून द्यायच्या, पण त्या तुमच्याकडून सोडणं होत नाही. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन ह्या प्रोसेस तर खूप दूर राहिल्या, पण तुमच्या आयुष्यात पण तुमच्या ज्या काही ड्रीम्स आहेत त्या पण तुमच्यापासून दूर दूर जातील. खूप उपास करत आहे, खूप व्रत करत आहे, खूप पोथी वाचत आहे, देवाचं खूप करत आहे, पण आतून मनातून तुमच्या मनात काय सुरू आहे. कारण युनिवर्सला कुठल्याच प्रकारची भाषा कळत नाही. इंग्लिश, हिंदी, मराठी, मल्याळम, तेलुगू हे कुठलीही भाषा कळत नाही. ज्याप्रमाणे असं म्हटलं जाते की देव हा फक्त भावनेचा भुकेला आहे, त्याचप्रमाणे युनिवर्सला फक्त तुमच्या भावना कळतात. तुम्ही कुठल्या भावनेने मागत आहात ते आधी बघितलं जातं. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते नाही दिलं जात, तुम्ही जे आहात ते तुम्ही अट्रॅक्ट करता. जसे आपले काही लिमिटिंग बिलीफ्स आहेत लहानपणापासून पैशाच्या बाबतीतले, की आपण श्रीमंत लोक चांगली नसतात, हा एक बिलीफ होता किंवा असेल रॅदर कोणाचा. श्रीमंताची मुले बिघडलेली असतात हे, आणि पैसे झाडाला लागत नाही, पैसे कमवणे फार कठीण आहे, पैशाकडे पैसा धावतो, श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब. हे आपले लिमिटिंग बिलीफ्स आहेत. हे जोपर्यंत तुमच्या मनातून बदलणार नाही तोपर्यंत पैशाच्या बाबतीत तुम्ही कुठलीच गोष्ट अट्रॅक्ट करू शकत नाही. कारण या विश्वात जी तुम्हाला गोष्ट सद्यस्थितीत हवी आहे ती ऑलरेडी इथे अवेलेबल आहे, फक्त ती तुमच्यापर्यंत येत नाही आहे, कारण की त्या बाबतीत तुम्ही जे नकारात्मक विचार करतात आहेत. हे जे लिमिटिंग बिलीफ आहे हे म्हणजे तुम्ही पैशाबाबतीत केलेले नकारात्मक विचार. हे जोपर्यंत तुमचे बदलणार नाही तोपर्यंत पैशाची फ्रिक्वेन्सी आणि तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाही. सेकंड थिंग, कुठलीही गोष्ट घेताना बार्गेनिंग करणे, म्हणजे भाजीवाल्याजवळ घिसघिस करणे, 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी. 5 आणि 10 रुपयांनी तुमचंही काही भलं होणार नाही, त्याचं भलं होईल, कारण त्याच्यावर त्याचं पोट असतं.
पण 5-10 जरी घासाघीस करायची नाही. तुम्हाला नाही पटत आहे ती वस्तू घेऊ नका, पण एवढेच कमी कर रे बा. मग त्यांनी काय होते, की जे तुम्ही पैसे देता ते लो एनर्जीने देता. तुम्ही आनंदी होऊन देत नाही, कारण यांनी माझ्याजवळ 5 रुपये जास्त घेतले. आणि समजा त्यांनी 5 रुपये कमी करून तुम्हाला भाजी दिली, तर त्याच्या मनात काय राहील, की याने माझ्याजवळ 5-10 रुपये कमी दिले आणि भाजी घेतली. म्हणजे पैशा बाबतीतली जी फ्रिक्वेन्सी आहे तुमची त्याच्यापर्यंत निगेटिव्ह पोचली, त्याची तुमच्यापर्यंत निगेटिव्ह पोचली. त्याच्यामुळे तो पैशा बाबतीतले तुमचे विचार नकारात्मक सतत ते ब्रह्मांडामध्ये फिरत राहतात. म्हणून कुठलीही गोष्ट घेताना विचारपूर्वक घ्यायची. आपल्याकडे तेवढे पैसे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त जर 100-200 रुपये जात आहे, 1000-2000 जर जात आहेत, इट्स ओके, मी द्यायला तयार आहे, तरच ती वस्तू घ्यायची. अदरवाईज मन दुखवून समोरच्याचं आणि मन दुखवून स्वतःचं कुठलीच वस्तू घ्यायची नाही. पैसे देताना तुम्ही आनंदी असले पाहिजे आणि पैसे घेताना तुम्ही आनंदी असले पाहिजे. तुम्ही मोठ्याही पैशांचा तितकाच आदर आणि प्रेमाने सत्कार केला पाहिजे, तेवढा छोटेही पैसा, छोटे म्हणजे 100-200 रुपये. जेवढ्या वेळा तुमच्याकडे पैसे ते 100 असो, 200 असो, 1 रुपया असो, 2 रुपये असो, तुम्ही तेवढ्याच प्रेमाने त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि तुमच्याजवळ जाताना पण तुम्ही त्याला थँक्यू म्हणूनच जाऊ दिलं पाहिजे, की बाबा समोरच्या आयुष्यात जा, त्याची भरभराट कर, त्याला सगळं सुख द्या आणि परत तू माझ्याकडे. या भावनेने तुम्ही ते पैसे खर्च केले पाहिजे. मी हे जे बोलते आहे हे लॉजिकली ठीक वाटत नाही किंवा जोकसारखं वाटतं, पण हे फॅक्ट आहे, मॅजिकली फॅक्ट आहे. कारण लॉजिकली जगण्यापेक्षा मॅजिकली जगण्यात खूप आनंद आहे. आपण प्रत्येक गोष्टीत विनाकारण लॉजिक लावत बसतो, पण त्याची काहीच गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही मॅजिकली जगायला लागाल, तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. आता लॉजिकली आणि मॅजिकली म्हणजे काय? समोरचा आपल्याशी कसा वागतोय ह्याच्यापेक्षा मी समोरच्याशी कसा वागताय हा जेव्हा तुम्ही विचार कराल, हे झालं मॅजिक. समोरचा वागताना तसा वागतोय कारण ते त्याचे लिमिटिंग बिलीफ्स आहे, त्याचे संस्कार आहे, त्याच्यावर झालेली जळणघळण आहे. आपण इथे समोरच्याला बदलू शकत नाही. आपण फक्त एकाच व्यक्तीमध्ये आपल्या आयुष्यात बदल करू शकतो आणि ती म्हणजे केवळ आणि फक्त आपण, तुम्ही, मी स्वतःला कुठल्याही लेवलला बदलू शकते. माझ्या हेल्थची काळजी फक्त मलाच घेता येते, माझ्या मनाची काळजी फक्त मलाच घेता येते. समोरचा फक्त वरवर सांत्वन न करेल. मला एक सगळं कोणाच्या घरी खूप दुःखाचा डोंगर तुटला आहे, आपण त्याला खूप समजवतो, पण तो खरंच आपला समजण्याने समजतं का हो? तर नाही. त्याला त्या गोष्टीतून सावरायला वेळच उपयोगी पडते. तुम्ही कितीही त्याला प्रेमाने समजावाल, जवळ घ्याल, गोंजाराल, पण त्याच्या मनाची परिस्थिती त्यालाच बदलावी लागते आणि त्याच्यासाठी वेळ हीच औषध असते. आता वेळेचा विषय निघाला म्हणून आपल्या आयुष्यात सर्वात मूल्यवान जर काही असेल ना तर वेळ आहे. कारण दिवसेंदिवस, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक हवर आपला असाच जातो आहे. आपण त्याच्या बाबतीत कुठलाच सिरियस विचार करत नाही आहे. आपला जन्म कशासाठी झाला आहे? कोणाला म्हणजे असं वाटतं की आपला जन्म या पृथ्वीतलावर झाला आहे, इतक्या चांगल्या सृष्टीमध्ये आपला जन्म झाला आहे, भारतात असलेल्या भूमीमध्ये आपला जन्म नाही, तर का झाला असावा? नोकरी करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, 2 टाईम जेवण करण्यासाठी, बाहेर फिरण्यासाठी? आपण निसर्गाकडून काय शिकू? निसर्गाची 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, तेच तत्व निसर्गामध्ये आहे. निसर्ग काय करतो? सदा न कदा देत असतो. त्याचा घेण्याचा भाव खूप कमी असतो, देणे त्याला माहीत आहे फक्त. तो असं म्हणतो का मी सूर्यदेव असं म्हणतो का की मी आज सगळ्यांना ऊन दिली आहे, छान भरपूर ऊर्जा दिली आहे, यांनी पण मला काहीतरी द्यावं.
असा जर निसर्गाने विचार केला तर आपले तर झाले वांदेच आहे, आपले खायचे प्यायचे सगळेच वांदे. श्वास, सर्वात महत्त्वाचा श्वास. या पृथ्वी तलावर जर ऑक्सिजनच नसेल तर कसं? हा विचार कधी केला आहे आपण? ऑक्सिजन म्हणतं का मी खूप भरपूर ऑक्सिजन दिला, आता याने मला काहीतरी द्यायला पाहिजे, नाही म्हणत. आपणच खूप अशा अपेक्षा करून ठेवतो. निसर्गाप्रमाणे वागायला शिका. कुठलीच प्रकारचा त्रास तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणार नाही. तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजून घेणारे 100 भेटतील, पण तुम्हीच समजून घेणार नाही तर तुम्हाला कुणीही समजून घेणार नाही. मुळात ही समजून घेण्याची अपेक्षा चुकीची आहे. का कोणी समजून घ्यायचं? आपण स्वतः इतका अभ्यास करायचा, स्वतःचा डीप डाऊन इतका अभ्यास करायचा की समोरच्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, बाजूच्याच्या घरात काय चाललं आहे, याचा कुठलाच प्रश्न तुमच्या मनात नको यायला. मी स्वतःसाठी काय करते, मी माझ्या मनासाठी काय करते, मी माझ्या बॉडीसाठी काय करते, मी स्वतःला कशी हेल्दी ठेवते, मी माझं वेट कसं कंट्रोल ठेवते, या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. आणि आपला जन्म फक्त सकाळी उठणे, जेवणे, झोपणे, खाणे, पिणे याच्यासाठी मुळीच झालेला नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ध्यान करण्याची खूप आवश्यकता आहे. दीर्घ श्वास रोज घेण्याची खूप आवश्यकता आहे. ऑक्सिजन भरपूर प्रमाणात वातावरणात आहे, पण तो आपण कॉन्शियसली कधी घेतच नाही. आपला श्वास चालू आहे हे आपल्याला माहीतच नसतं कधी कधी. म्हणून दीर्घ श्वसन करणं रोज, सकाळी 5दा, दुपारी 5दा, रात्री झोपायच्या वेळेस 5दा खूप आवश्यक आहे. दीर्घ श्वास तुम्ही आत्ता घेऊन बघा 5 वेळा, डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या, अगदी हळूवार, आणि हळूवार सोडा. 5 श्वासामध्ये तुम्हाला तुमचं माइंड रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. त्या गोष्टी मी अनुभवते म्हणून मी सांगते. मी बुक याच्या बाबतीत वाचलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅव अ गुड डे.